माझं नाव सायराज पेडणेकर। आज आपण ह्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। आपण ह्यांना महालाभ ग्रॅन्युअल्स दिलेले। तर तुमचं नाव काय? विशाल यशवंत तोडकर, गाव पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तर हे पोटॅशियम सोनाइट जे आपल्याला दिले ते पाण्यातून कांदा 35 दिवसापूर्वी आपल्याला पाण्यातून सोडायला दिलेले आहे। खत मारलेले आपण, त्याचा रिझल्ट खूप छान आला। त्याच्यानंतर 55 दिवसांनी त्यांनी आपल्याला एक पोटॅशियम सोनाइट लिक्विडमधून दिलं। त्याच्यामुळे हा जो कलर आहे आणि कांद्याची साईज आहे आणि कांद्याची तोंड मिळून आल्यामुळं कांद्याला चांगला गळिताचा फरक पडलेला आहे। गळिताला आपण यांना महालाभ दाणेदारमध्ये दिलं होतं, तर याचे रिझल्ट चांगले आले आहेत। फुगवणे वगैरे चांगले आले, कलर वगैरे चांगला भरलाय। तर आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता? तर शेतकऱ्याला सांगू शकतो की तुम्ही पोटॅशियम सोनाइट जे आहे ते कांदा 35 दिवसाच्या नंतर ते त्यांनी दिलेले ते मारा। पोटॅशियम सोनाइट दाणेदार आहे, त्याला कांद्याला कुठलाही प्रकारचे हे होत नाही, म्हणजे कुठला त्रास नाही होत किंवा पात बसत नाही। आणि त्याच्यानंतर 55व्या दिवशी पोटॅशियम सोनाइट लिक्विडमधून सुद्धा आहे, जे पाण्यातून जातात ते लिक्विडमधून आहे। तर ते फवारणीतून दिलं तरी चांगले योग्य आहे, त्याच्यामुळे साईज होऊ शकते चांगली। आपण यांना वॉटर सॉल्युबल पोटॅशियम सोनाइट पण दिलं होतं, त्याचे रिझल्ट चांगले आले आहेत। धन्यवाद।